पुन्हा नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचा माझी पुरणपोळीवर. तर आज आम्ही शूट करणार आहे कुकिंग बद्दल. आम्ही करणार आहे परोठा आणि त्याच्यानंतरला आम्ही क्रिकेट पण खेळणार आहे. तर आमचा ब्लॉग नक्की बघा एंड पर्यंत आणि सबस्क्राईब आणि लाईक करायला विसरू नका. ओके, स्टार्ट करूया. तर आम्ही आज करणार आहे आलू पराठा. टाकला यो बटाटा म्हणून. आणि हे सेम अमृतासारखं दिसायलंय. सेम आहे बटाटा, सेम टू सेम. आणि मग मी बटाटे स्वच्छ धुवून ते कुकरला लावून घेतलो आणि गव्हाचं पीठ पण मळून घेतलो आणि ते थोडंसं भिजत ठेवलो. आता अमृता पीठ मिळाले. मी काय करू, माझं काय काम आहे आता? बसायचं का रेस्ट? रेस्ट नाही, ते कुकरची शिट्टी बघ. कुकर बघायला पाहिजे मेन. शिट्टी वाजली, गाडी सुटली. किती शिट्टी ग? 4 शिट्टी. आणि इकडे रपा 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 पीठ मिळाले अमृता. रपा रपा. हे पिट्टू मळायचं मशीन बी आलंय म्हणे. काय पीठ मळायचं मशीन? होय, कधी चालाय ते पिट्टू मळायचं मशीन? आणि काय आणि पीठ मळून झालेलं आहे, त्याला मी ठेवतो आता भिजत. कुकर तर गरम आहे. मग ओमकार काय म्हटलं, कुकर गरम आहे तोपर्यंत आम्ही एक गेम खेळूया. आणि ते गेम कोण जिंकतंय त्याला ते बटाटे ओमकार सोडणार. ते कोण हारतंय ते बटाटे सोडणार. आणि कोण कोण अर्धे बघ, एक जिंकतंय घेणार. कोण जिंकतंय त्यानं 500 रुपये द्यायचं. डन. कोण जिंकतंय कोण हारतंय. आणि थोडे घाल नाही का, एवढे चिकन काय त्याच्यामध्ये समजत नाही. इथं 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 दोन घाल. बेलीस तर नाही. इथं एक. ठीक आहे, स्टार्ट करूया. स्टार्ट तू एक चूज करायचं, मी एक चूज करतो. तू एक चूज कर, मी एक चूज करतो. मी डोळे बंद करतो, तू चूज कर. झालं की नाही? केवढा हुशार आहे. झालं. हा, तिकडं बघ. तुझ्यावरती विश्वास नाही आला, तू तिकडं बघ. तू तिकडं बघ. हा, सेम तर नसायचं. दिस इज माय बॉम्ब. हा, ठीक आहे. स्टार्ट. हा, स्टार्ट. कोण स्टार्ट करणार? तू स्टार्ट करणार. तू स्टार्ट कर, तू स्टार्ट कर. ठीक आहे. सेफ. बाव जिंकलो. बाव म्हणतो ते चूज केलेलं मी. छान होतं ना ते दिसायला. तुला छान गोष्टी आवडतात म्हणून ते चूज केलेलं मी. तुझं कुठलं आहे? वाचलो. चला गाईस, मी हारलो. आणि आता कसं कोण जिंकताय त्याने 500 रुपये द्यायला पाहिजे की नाही? मग तो ओमकार कोण हारतंय ते? नाही, जिंकताय मी नाही, कोण जिंकणार म्हटलेलो. सगळं? नाही, मी नाही. जिंकताय म्हटलेलो. मला वाटलं हे चूज केलंय. आणि तू मगाशी म्हणालास की कोण जिंकताय ते बटाटे सोलायचं. कोण हारतंय ते म्हटलेलं. चला बटाटे सोल्या. नाही. आणि जिंकलो काय हारलो काय, खरं बटाटे तर सोडायला लागणार. दोघं मिळून सोलायचं. टाइम पण वाचतंय आमचा. सोलूया पटपट. पटपट सोलूया. बटाटे उघडलेले आहेत आणि सेम बटाटा बघा. बघू शकता तुम्ही. सेम टू सेम. आणि आम्ही दोघंजण होतो म्हणजे बटाटे पण सोलून झाले पटपट. आणि बटाटे सोलून झाल्यानंतरला ओमकारनं ते स्मॅश पण करून दिला. पीठ मळून घेतलो हे का. पीठ मळून घेतलं आणि हे पण क्रश करून घेतलं. स्मॅश करून घेतलं. पीठ आताच लागत नाही, मला हे करून द्यायला पाहिजे की. पहिल्यात मळून ठेवलं की मग भिजायला पाहिजे ते.
हा मिरची आणि लसूण चॉप करून घेतलंय छोटं छोटं. त्याच्यात पीठ म्हणून आणलं बघ. नको वाटेल. नंतर करूया. लाटू काय तू लागतात ग. हा ते घे. हे मिक्स कर. पीठ मळून ठेवलंय मी. ओंकार, थांब, थांब. काय ते करू नको बाबा, ते नाही करा. सुटलं ते सुटलं. काय बरं करू? सुटलं. पीठ मळलं मध्ये कसं शिकवलेलं तसं सगळं मळून होय, ठेवलं. हे तू मळलास. लय छान मळलास तू ओंकार. हं? लय भारी मळलास तू. असं म्हणायचं. झालं, पूर्ण झालं, पूर्ण झालं. जास्ती कोथिंबीर. याचं पीठ झुणका दिसायला की अंबू बरं. आणि असा झाला आमचा झुणका. जास्ती का स्टफ मला लय पाहिजे. एवढं बस नाही आहे. जास्ती म्हणजे लागायला काय पाहिजे खाताना असं छान. हे जास्ती आहे की. असं बनवून ठेवूया पहिला, नाही तर ते नंतर लागणे चिकटतंय हातला. परोठा व्हायलाय. कोशिश पुरी व्हायला आमची. खरं परोठा बोलली ना. चालतंय, काय होत नाही. खरं टेस्टी तर व्हायला पाहिजे मेन गोष्ट. मी बघितलं नाही कर तू. थोडा फाटलाय परोठा. मी बघितलं नाही. असं टाकतो की गं. पिशवी सगळं. नाही, असं टाकायचं ना, मग पिशवी काढायची पटकन. ओ बाई, बघितलास. झालंय. स्टफ पण. आणि तसंच मग मी लाटून लाटून देत होतो आणि ओमू भाजून घेत होता, मदत करत होता मला. मला भीती वाटायला तुझं बघून. गरम आहे ना तेल म्हणून. सुटके बाबा. दुसऱ्या प्रकार म्हणजे शेप मधले परोठे करायला ट्राय करायला लागले. गोल काय सगळेच करतात की. एक नंबर झाला. एक नंबर झालाय परोठा. खरंच भारी झालं, मस्त झालाय. नाही तुला एक खतरनाक झालंय. आणि ओमूला तर इतका आवडलं पराठा की ते करता करताच खात होता तो, आणि मला पण खाडत होता करता करताच. मस्त झालंय. बोलला तुमचा प्यार जोर गरम आहे. थांब गा आलो मी पण. एक नंबर झालाय खरं. माझी बायको स्वयंपाक लय भारी करते. दिसायला चांगला नसते खरं, टेस्ट एक नंबर झालाय. म्हणजे काय म्हणायचं तुला, हे काय दिसायला छान नाही आहे. दिसायला छान आहे पण तुझ्यावर छान नाही आले. मस्त झालंय. आणि पराठा खाऊन झाल्यानंतरला ओमूचं थोडं काम होतं, तो ते करत बसलेला आणि मी असंच गप्पा गोष्टी मारत होते. मग नंतरला बाहेर गेलो आम्ही. बघितल्यानंतर संध्याकाळ झालेली. ओमू म्हटलं थोडंसं भडंग आणि चहा पिऊया आम्ही म्हणून. मग आम्ही आज बसलो चहा प्यायला. ठीक आहे, ओके. आणि तसंच मग चहा पित पित आमच्या काहीतरी गोष्टी चालू होत्या विकेंडच्या. काहीतरी करायचं, काय काय करायचं. ओमकार तर IPL बघायला. ओमो चल की आम्ही खेळूया क्रिकेट. चल कुठं खेळणार. इथंच की. दर टाइम खेळत नाही, तसंच खेळायचं. इकडे खेळूया. हा, चल चल खेळूया. क्रिकेट चिडकं खेळायचं. येतंय मला, येतंय. येत नाही तुला खेळायला. चिडकं खेळायचं. मी आणि ओमकार आता क्रिकेट खेळणार आहे. क्रिकेट
आरसीबी वर्सेस टीम अंबू. क्रिकेटचा व्लॉग ऑलरेडी पोस्ट केलेला आहे चॅनलवरती, नक्की बघा. कम्प्लीट एंटरटेनमेंट आहे, कम्प्लीट एंटरटेनमेंट, डोंट मिस. आणि ॲक्च्युली रामनवमीसाठी पण मी शूट केलेले, पण ते विसरून राहिलं की पोस्ट करायचं होतं म्हणून. आणि हे नक्की बघा की किती सुंदर इथं बेंगलोरमध्ये डेकोरेट केलेले आहे. मला वाटलं नव्हतं की इकडे एवढं छान करतात असं म्हणून. मी असं म्हणत होतं की बेळगावला जायला पाहिजे, तिकडं छान डेकोरेट पण करूया. मी म्हणत होते मिस झालं काय. आणि इकडं बघितल्यानंतर आम्हाला एवढं छान वाटलं, एकदम छान असं जत्रा होतं. मी जत्रा बघून एवढं खुश झालं. तिकडं छान छान टॉईज वगैरे पण होते, ते पण बघितलो आम्ही. आणि ते छान डेकोरेट करतात. मला बेंगलोरचं एक फार छान आवडतं आहे, जे काय म्हणजे फ्लाजनं डेकोरेट करतात, फ्लाजनं, कम्प्लीट फ्लाजनं. आणि हनुमानची पण मूर्ती बघा केवढी छान आहे. आणि ते गळ्यामध्ये काय घातलेलं आहे हार म्हटलं तर असं राम 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 असं लिहिलेलं आहे कम्प्लीट, आणि ते घातलेलं आहे. ते बघून एवढं छान वाटतं ना की इकडची लोकं किती छान असं कल्चर फॉलो करतात. आणि पुढं असंच आम्ही वॉक करत गेलेलो आणि तिथं बघितल्यानंतर असं देवीचं रथ वगैरे काढलेलं होतं. म्हणजे असं जसं गाडे काढतात की नाही तसं काढलेलं आहे. लई छान केलेलं आहे त्या दिवशी. आणि हे बघा माझ्या जत्रेची शॉपिंग. जत्रा जत्रा. आणि ओमूनं मला बांगड्या पण घेऊन दिला आहे छान छान, त्याच्या चॉईसचे, त्याचं फेवरेट कलरचे. आणि मी ह्या स्टॉलला आलो तेव्हा तर मला काय घेऊ आणि काय नको वाटत होतं, कारण जत्रा केवढी अपग्रेड झाले गाईज. केवढ्या ॲस्थेटिक थिंग्स, असं छोटे छोटे क्यूट थिंग्स होते तिथं, लई मस्त होते. मी लई काय घेतलं तिकडनं, मी तुम्हाला दाखवतो एक ब्लॉगमध्ये. आणि झुमका बघायचं पण एक मॅन्डेटरी आहे, हे तर सगळ्या पोरी बघतात. मी तिकडनं पण एक छोटेसे झुमके घेतलो, फार सुंदर होते झुमके. आणि समोर आल्यानंतरला इथं बघा की छान सॉफ्ट टॉईज दिसले. गेस करा मी काय घेतलं असणार त्या सॉफ्ट टॉईजमधनं. तर मला ओमकारनं कासव घेऊन दिला, त्याच्यामधलं सर्वात मोठं होतं ते. तो काय पण नाही म्हणत नाही. मी म्हणजे जस्ट त्याला म्हटलो की मला हे कासव आवडलं आहे म्हणून, आणि तो म्हटला की तू घेऊन टाक. तर बघा मी किती खुश मी पुढं घेऊन येत होते ते. तर चला भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. आवडला असेल ब्लॉग तर सबस्क्राईब करायला विसरू नका, आणि लाईक आणि शेअर नक्की करा. आणि आमच्या नवीन फ्रेंडला पण हाय म्हणा गाईज. हॅलो, बाय बाय.